की इतिहासाचं एवढं लिहित असताना आणि समाजाला आरसा दाखवत असताना, हो. मीडिया हा समाजाचा आरसा असतो, हो, वर्तमानपत्र. हो. पण आता स्वतःमध्ये झाकायचं आहे. आता हो. प्रतिबिंब नाही बघायचं आहे, तर स्वतःमध्येच समजा. हो, झाकायचं हो, आहे. हो. तर हे कसं ठरलं स्वतःबद्दल लिहिणं? काय झालं, की मला म्हणजे वयाची 50 वर्ष झाली, 61 झाली, 75वी झाली. त्यावेळेला देखील मी अ, शक्यतो करून माझा वाढदिवस टाळला. हं. पण 75वीच्या वेळेला ज्यावेळेला मोदीजींचा पंतप्रधान फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, "जाधव जी, आपका बर्थडे कहाँ सेलिब्रेट करना है?" तो मैं म्हटलं, "मोदी जी अभी तो ये कोविड है." तो बोले, "कोविड है तो क्या हुआ? आप दिल्ली आइए, पीएम हाउस में करेंगे." मग मी त्यांना सांगितलं, की "मोदी जी, मैं अभी आत्मचरित्र लिखना चाहता हूँ. वो खत्म हो जाने के बाद करेंगे." माझा वाढदिवस कधी सार्वजनिकरित्या साजरा मी केलेला नाही. हं. पुढारीचा 1 जानेवारीचा वर्धापन दिन हाच जणू काही आपला वाढदिवस आहे, असा मी साजरा करत आलो. हं. त्यामुळं मोदीजींना सांगितल्यानंतर मग मला असं वाटलं, की आपण आत्मचरित्र लिहायला हवं.